टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उपक्रम राबवण्यात आलेला आहे। कुठेतरी आज खिशाला कात्री लागणार, मात्र रिक्षा चालकांना आज कुठेतरी सीएनजी मोफत ठेवण्यात आलेली आहे। सन्माननीय आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य प्रतोद, त्यांचा आज वाढदिवस आहे। त्यांचा वाढदिवस ठाणे शहरामध्ये एक मोठ्या पद्धतीने साजरा केला दरवर्षीप्रमाणे, आणि ते आमचे पदाधिकारी दत्ता फसले उपविभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व पदाधिकाऱ्यांनी माध्यमात दरवर्षी हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला जातो। पण यंदा सीएनजी गॅस फ्री सर्व रिक्षांना मिळतं। मला वाटतं 2 ते 2.5 किलोमीटर लाईन लागली, आपण बघू शकता। आणि हे गरीब लोकांना, हा गरीब लोकांसाठी उपक्रम आहे आणि गरीब लोकांसाठी उपक्रम असल्यामुळे त्याचा फायदा सगळ्या गरीब लोकांना मिळू शकतो, आणि त्याचाच उद्देश धरून दत्ता फसले आणि हा कार्यक्रम आयोजित केला। तो दरवर्षी करत होता, मोठ्या पद्धतीने कार्यक्रम केला जातो आणि खरोखर त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून मला कौतुक करावं वाटतं, कारण आमचे नेते शिंदे साहेब एवढा वाघे स्टेटमध्ये एवढा मोठा कार्यक्रम होत असताना प्रत्येक गल्लोगतीमध्ये कार्यक्रम हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री होते, त्यांनाही जाणीव आहे, ते देखील रिक्षा चालक होते, त्यामुळे एक मोठी सहानुभूती लाडक्या रिक्षा चालकांमध्ये। त्याच्याच माध्यमातून आम्ही जे उपक्रम त्यांच्या शिंदे साहेबांना आवडतील असेच कार्यक्रम, कारण त्याचा फायदा लोकांपर्यंत पोहोचू शकतो, गरीब लोकांपर्यंत पोहोचू शकतो, आणि त्याचा जर दिवसभर हा धंदा केला 2-2.5 हजार रुपये त्यांना मिळू शकतात। याचाच एक निमित्त साधून दत्ता फसलेने हा कार्यक्रम आयोजित केला, म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करावं। नक्कीच तुम्ही हा कार्यक्रम आयोजन केला, संकल्पना डोक्यात कशी आली बाबा गोरगरिबांसाठी सीएनजी? कारण की तुम्ही बघू शकता की कारण की एक सामान्य रिक्षावाला की दिवस रात्र रिक्षा चालवतो, तेव्हा कुठे जाऊन तरी त्याला हे पैसे भेटतात, आणि अर्धे पैसे सीएनजी मध्ये जातात आणि अर्धे त्याला काय मोबदला भेटतो। पण आपण जर मोफत सीएनजी त्यांना दिलं तर तो मोबदला त्यांना पूर्ण भेटेल, ही संकल्पना होती की जेणेकरून एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काहीतरी फायदा होईल। वाढदिवसानिमित्त खास एक भेटच म्हणावी। नक्कीच त्यांना भेटच आहे, कारण की आपले महाराष्ट्राचं ते सगळ्यांवर लक्ष ठेवतात, तर एक छोटीशी भेट म्हणून आमच्याकडून जेवढं होईल एक सामान्य कार्यकर्त्याकडून तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करतो। या ठिकाणी रिक्षा चालक देखील या ठिकाणी आहेत आणि रांग लागलेली आहेत, आणि सीएनजी मोफत घेताना त्यांना ही देखील आनंद दिसून येत आहे। सीएनजी सकाळपासून रांगा लागल्या, आज वाढदिवस आहे, कसं बघता सीएनजी मोफत ठेवण्यात आलेलं आहे? बरं वाटतं, असा एक दिवस कमी झाला। त्यांना बरं वाटतंय। सीएनजी साठी या ठिकाणी आता पेट्रोल पंप सीएनजी पंपावरती रांगा लागलेल्या आहेत, जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर ही रांग जी आहे ती गेलेली आहे। सीएनजी मोफत वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी वागळे परिसरात ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे मोठा रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। पाहायला गेलं तर दत्ता फसले शिवसेना विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी स्वतः माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे एक आनंदाचा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतो। खरी भेट म्हणजे कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। कॅमेरा रहाटेसह गणेश सुरा, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।